नमस्कार. आज आपण रसरशीत आणि चमचमीत अशी कुठल्याही प्रकारचं वाटण न करता बटाट्याची भाजी करणार आहोत. त्याचबरोबर टमटमीत आणि गुबगुबीत टम्म फुगलेल्या अशा खुसखुशीत पुऱ्या करणार आहोत. म्हणजेच काय, आज आपला बेत आहे पुरी भाजीचा. बाहेर धाब्यावर पुरी भाजी मिळते ना, तशीच पुरी भाजी आपण आज घरच्या घरी कशी करायची ते पाहणार आहोत. नाश्त्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला पीठ मळून घ्यायचे. इथे मी 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतले. तुमच्या प्रमाणानुसार जेवढी क्वांटिटी आहे तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता. तर मी 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतले. त्यासाठी अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी इथे रवा घेतला आहे. रवा जाड किंवा बारीक कुठलाही तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे मी 1 चमचा साखर टाकलेली आहे आणि 1 चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. साखर टाकल्याने पुरीला खूप छान असा रंग येतो आणि चव देखील छान लागते. शेजारच्या गॅसवर मी 2 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. हे जे तेल आहे ते एकदम कडकडीत असं गरम करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पिठावर टाकायचं आहे. सुरुवातीला हे खूप जास्त गरम आहे तेल, त्यामुळे आपण चमच्यानेच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेस ते थोडंसं थंड होईल, म्हणजे हाताला सोसवेल असं होईल, त्यावेळेस आपल्याला ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे जे तेल आहे ते आज सर्व पिठांना एकसारखं सगळीकडे लागलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने अगदी 2 हाताने आपण हे एकसारखं लावून घ्यायचं आहे. बघा, मी जसं तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे तेल आहे ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आणि यानंतर थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला नॉर्मल म्हणजे साधंच पाणी वापरायचं आहे. गरम वगैरे पाणी मी या ठिकाणी घेतलेलं नाही आहे. तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी टाकून आपल्याला पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदम पाणी टाकल्यावर पीठ पातळ होऊ शकतं. बघा, अशा पद्धतीने या पद्धतीचा आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा. तर वरतून आम्ही तेल वगैरे काही लावणार नाही आहे. आणि अर्धा तास आपल्याला हे जे पीठ आहे ते आपल्याला भिजू द्यायचं आहे. लगेच आपण भाजी करून घेऊया. कढईमध्ये 2-3 चमचे मी तेल टाकून घेतले. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेच आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं. आणि जिरं व्यवस्थित फुललं की लगेचच 10-12 कढीपत्त्याची हिरवीगार असे पानं टाकून घ्यायचे. भरपूर कढीपत्ता मी वापरलेला आहे. त्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचं. 2 कांदे मी अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. ते कांदे मी यामध्ये टाकलेले आहेत. आणि कांदा जो आहे तो आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवरच मी सुरुवातीला हा जो कांदा आहे तो परतून घेतलेला आहे. मग अशा पद्धतीचा गुलाबी रंग आला की त्यामध्ये भरपूर अशी आलं लसणाची पेस्ट टाकायची. या भाजीला आलं लसूण पेस्ट जी आहे ती थोडीशी जास्तच टाकायची नेहमीपेक्षा. म्हणजे जवळजवळ मी मोठा चमचा अगदी गच्च भरून यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. ही जी पेस्ट आहे ती चांगली आपल्याला परतून घ्यायची. त्यानंतर अगदी बारीक चिरलेला 1 टमॅटो मी इथे घेतला आहे. टमॅटोचं बी काढून घेतलं आहे. बी जर आपण असंच ठेवलं तर भाजी आपली आंबट लागू शकते. त्यामुळे मी बी काढून टमॅटो इथे वापरलेला आहे. यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. 2 चमचे इथे मी धने पावडर घेतलेली आहे. आणि 2 चमचे लाल मिरची पावडर. त्यानंतर 1 चमचा मी इथे गरम मसाला वापरलेला आहे. बस एवढेच मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे. कुठल्याही प्रकारचं आपण वाटण केलेलं नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा जास्तीचा मसाला या भाजीसाठी वापरला जात नाही. एवढेच मसाले इथे वापरले जातात. मसाला करपू नये त्यासाठी थोडंसं पाणी इथे टाकायचं. व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा जो मसाला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित रंग देखील आलेला आहे मसाल्याला. चांगल्या प्रकारे आपण परतून घेतला आहे. आणि यानंतर मी 5-6 बटाटे चांगले उकडून घेतलेले आहेत. ते बटाटे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे. तर बटाटा टाकत असताना हा जो बटाटा आहे तो आपल्याला चिरून किंवा कट करून टाकायचा नाही आहे. हातानेच अशा पद्धतीने तो स्मॅश करायचा आणि टाकायचा आहे. काही बटाट्याचा बारीक तुकडा होतो किंवा काही बटाटा जो आहे त्याच्या फोडी राहतात. अशा पद्धतीचाच आपल्याला बटाटा घ्यायचा आहे. त्यानंतर सर्व हा जो बटाटा आहे तो मसाल्यामध्ये एकसारखा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने चांगला परतून घ्यायचा आहे. थोडंसं स्मॅश करत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि यानंतर गरम पाणी मी या भाजीसाठी वापरलेलं आहे. तर मी आता इथे सध्या 1 ग्लास पाणी भाजीमध्ये टाकलेलं आहे. लागल्यानंतर आपण पुन्हा भाजीमध्ये पाणी वाढवू शकतो. एकदम घट्टसर भाजी करायची नाही आहे. थोडीशी पातळच आपल्याला भाजी करायची. पुरीसोबत व्यवस्थित खाता येईल अशा पद्धतीची भाजी इथे आपण करणार आहोत. व्यवस्थित भाजी उकळू द्यायची आहे.
यानंतर चवीनुसार मीठ इथे टाकायचं. 1 चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे. भाजी चांगली उकळू द्यायची. झाकण न ठेवताच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. तरी खूप छान येते आणि चवीला देखील खूप छान लागते भाजी. कुठल्याही प्रकारचं वाटण नाही आहे तरी देखील भाजी एकदम व्यवस्थित अशी मिळून आलेली आहे. त्यानंतर हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला भाजीवर टाकून घ्यायची आणि इथे आपली बटाट्याची चमचमीत मस्त अशी भाजी तयार आहे. आपण लगेचच आता पुऱ्या करून घ्यायच्या. पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजलेलं आहे. आता ही पुरीचं जे पीठ आहे ते जास्त वेळ देखील आपल्याला भिजवून घ्यायचं नाही आहे. पीठ पातळ होऊ शकतं. अर्धा तासच आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडासा उंडा मी घेतला आहे पिठाचा आणि अशा पद्धतीची पुरी आपण इथे लाटून घेणार आहोत. पुरी जी आहे ती खूप जास्त जाड करायची नाही आहे, खूप जास्त पातळ देखील करायची नाही आहे. मध्यम स्वरूपाचीच पुरी आपण इथे लाटून घ्यायची बघा अशा पद्धतीची. आणि तेल जे आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे. चांगलं गरम तेल झालं की त्यामध्ये पुरी सोडायची आणि वरतून झाऱ्याने थोडंसं पुरीवर आपल्याला अशा पद्धतीने तेल टाकायचं आहे. त्यामुळे पुरी टम्म अशी फुगण्यास मदत होते. बघा किती व्यवस्थित अशी टम्म पुरी फुगलेली आहे. पुरी एका बाजूने चांगली तळून झाल्यानंतरच आपल्याला ती पलटी करून घ्यायची आणि मगच ती दुसऱ्या बाजूने मस्त अशी तळून घ्यायची आहे. आता याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या ज्या आहेत ते तळून घेणार आहे. बघा मस्त रंग आला आहे पुरीला आणि ही जी पुरी आहे ना ती खूप छान अशी खुसखुशीत तयार होते आणि जास्त वेळ टम्म फुगलेली राहते. नरम वगैरे अजिबात होत नाही, खुसखुशीतच राहते. तर या पद्धतीची पुरी भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते चवीला. नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी देखील तुम्ही जेवणासाठी हा पदार्थ तयार करू शकता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.